आईला तर काही होणार नाही, पण देवावर विश्वास ठेवला तर बाळही जगेल. आणि ऑपरेशन नाही केलं तर बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. ब्लड प्रेशर आणि हातापायांची सूज बघता असं जाणवतंय की हा आजार वाढतच जाईल आणि मग नंतर आपल्या हाती काहीच लागणार नाही. कमला कमला ऐक की, रडू नको. सगळं ठीक होईल. आता विश्वास ठेव. नाही नाही, काय नाही होणार. आपण करू सगळं नीट. हं? आपल्याला जावं लागेल रिक्षा आली. दादा चला. तुमच्या करंगळेच कापायला पाहिजे. घ्या धाब्यावर. मालती माझ्या घरातल्या या गोष्टीला तयारच नाही होणार. पण तुला माहितीये ना, तुझ्या आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. डॉक्टर काय म्हणाले ऐकलं ना तू? ऐकलं ना. अगं पण माझ्या घरात माझ्या इच्छेला काही किंमतच नाही. आणि जास्तीत जास्त काय होईल, मी मरून जाईल इतकंच ना. अगं तुझा नाही, कमीत कमी त्या बाळाचा तरी विचार कर. आणि तुझ्या मागं 2 छोट्या पोरी आहेत तुझ्या. विसरली का तू? हे बघ, तू काय विचार करते हे तुला सुद्धा कळत नाही. तू जरा शांत राहा. आपण शांत डोक्याने विचार कर. सगळं ठीक होईल. हा, आपल्याला उशीर झालाय. त्या तिथं पोहोचल्या असतं. आपल्याला लवकर जावं लागेल. हे तू पोटूशी नाहीये. सरळ चल. माई चल. अगं चलते ना. अगं अरे देवा. हं? कुठं उलटलं या? ती कस्तुरी इथे येऊन राहिली तर सगळं बिंग फुटायचं. ही मालती पण ना किती उशीर. हाय का. जा तू. एवढा वेळ लागतो का